रामकृष्ण हरी माऊली. सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. संतांना त्यांच्या संगतीत असलेला माणूस हा चांगला वाईट दीन दुबळा शत्रू मित्र रोगी जातीवान जातीहीन कोणीही असो, तो काय एकदा मित्र म्हणून संतांच्या जवळ आला तरी संत हे संतच राहतात. माऊली, चंदनाच्या झाडाला सापानं घेरलं तरी झाड विषारी होत नाही बरं, त्याचा सुगंध सर्व दूर पसरत राहतो. चला माऊली, पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण अक्षय महाराज तळेकर यांना. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. भक्ती भाव भाग्याचा. भक्ती भाव भाग्याचा. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. भक्तिभाव भाग्याचा. भक्तिभाव भाग्याचा. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. गेला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. कालोनिया भार माथा. कालोनिया भार माथा अवघी चिंता वारली. घालोनिया भार माथा अवघी चिंता वारली. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. नोहे क्षण वेगळा. नोहे क्षण वेगळा. गेला ऋणी नारायणा नोहे क्षण वेगळा. नोहे क्षण वेगळा. नोहे क्षण वेगळा.
विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या जीवनामध्ये जो काही परमार्थिक अनुभव आला तो अनुवाद करतात. विडल विडल महाराज काय अनुभव आला? महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये भक्तिभावाचा अनुभव आला, हा गे माझा अनुभव. महाराज दुसरा काय अनुभव आला? महाराज म्हणतात त्या भक्तिभावाच्या योगाने आम्ही नारायणच ऋणी केला, हा माझा अनुभव आहे. तो एकदा ऋणी झाल्यामुळे तो आमच्यापासून वेगळा होत नाही, तो कायम आमच्याच बरोबर असतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, तसा परमात्मा आमच्या जवळच असतो. मग महाराज परमात्मा तुमच्या जवळ आहे, मग तुम्हाला काही चिंता राहिली नसन. महाराज म्हणतात आम्ही सगळा भार त्याच्यावर घातला, घालून या भार माथा अवघी चिंता वारली, आमची सगळी चिंता वारली. मग महाराज परमात्म्याने एवढं कशासाठी केलं? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरिले. त्यानं आम्हाला वचन दिलं होतं आणि त्या वचनासाठी आम्ही त्याचं नाम कंठामध्ये धरलं, असा अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून अनुभवयुक्त अनुवाद करतात. पहा, अनुभव 2 प्रकारचे असतात. एक प्रापंचिक अनुभव असतो आणि दुसरा परमार्थिक अनुभव असतो. प्रपंचातला अनुभव हा आरंभाला अनुकूल असतो पण परिणामाला प्रतिकूल असतो. परमार्थातला अनुभव हा आरंभाला जरी प्रतिकूल असला तरी परिणामाला मात्र अनुकूल असतो. पहा, उदाहरण द्यायचं झालं तर एखादा नवरदेव 12:30ची लग्नाची वेळ आहे, तो नवरदेव भोवल्यावरती उभा आहे. त्या नवरदेवाला जाऊन भेटायचं, रामकृष्ण हरी कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का? त्याच्या डोक्यात काहीच नसतं, कोण आलं कोण गेलं. त्याच्या समोर एकच विचार असतो, कधी अंतरपाट बाजूला होतोय आणि कधी मी तिच्या गळ्यात हार घालतोय. अतिशय सुखाने असतो, समाधानी असतो. त्याच नवरदेवाला एक 4-2 वर्षानंतर विचारायचं, रामकृष्ण हरी बरं आहे का? तो म्हणतो महाराज उगच ह्या भानगडीमध्ये पडलो. म्हणजे प्रपंचामध्ये आरंभ हा अनुकूल असतो, सुख असतं, पण परिणाम मात्र प्रतिकूल असतो. तसं परमार्थामध्ये महाराज आरंभ हा प्रतिकूल असतो पण परिणाम मात्र अनुकूल असतो. ऐका, आपण सगळे ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो. पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना कितीतरी प्रतिकूलता असतात. ऊन असतं, पाऊस असतो, चिखल असतो, वारा असतो, एवढं सगळं त्रास असताना, एवढी सगळी प्रतिकूलता असताना तरी पण आपण त्या माऊलींच्या तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये चालतो की नाही महाराज? चालतोच ना. खरं सांगू, पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना बाबा स्वतःच मोठेपण बाजूला जो ठेवून चालतो तो खरा पालखी सोहळ्याचा आनंद घेतो. स्वतःच मोठेपण बाजूला ठेवलं पाहिजे. ऐका, लहानाचं मोठं होता येतं पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं अवघड असतं. सद्गुरू प्रभाकर दादा बोधले महाराज दादा सांगत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो पण एकदा कीर्तनकार झाला की तो पुन्हा हरिपाठाला हजर राहील याची शाश्वती देता येत नाही. ते दादा म्हणायचे, जो काही अनुभव आला तो संत अनुभवयुक्त अनुवाद करतात. एक मनुष्य तुकोबरायांकडे आला, म्हणला महाराज तुमच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्नता आहे, तुमच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, तुम्ही महाराज निश्चिंत अवस्थेमध्ये दिसताय. तुमच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं
तर महाराज आम्हाला सुख होतं. महाराज तुम्ही या सुखासाठी तुम्ही नेमकं एवढे आनंदी कस काय आहात? महाराज म्हणतात माझ्या भाग्यानं माझ्या अंतकरणामध्ये भक्तिभाव निर्माण झाला. अभंगाचं पहिलं चरण. हा घे माझा अनुभव, हा घे माझा अनुभव, महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझ्या भाग्यानं भक्तिभाव निर्माण झाला. पहा, यात अभंगाचा जर विचार करत असताना महाराजाने फक्त भक्तीचाच अनुभव सांगितला नाही. भावाशिवाय भक्ती नाहीये, भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती. भावाशिवाय भक्ती होत नाहीये. महाराज म्हणतात माझं त्या भक्तिभावानं माझं भाग्य उदयाला आलं. महाराज भाग्य कधी उदयाला येतं? जेव्हा आपण केलेलं पुण्यकर्म फलद्रूप होतं तेव्हा भाग्य उदयाला येतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पुण्य फळाला आलं तर महाराज भाग्य उदयाला येतं. भाग्य म्हणजे काय हो? भाग्य म्हणजे धन, भाग्य म्हणजे बंगला बांधणं हे का भाग्याचे लक्षण आहेत का? मोठी गाडी घेणं हे भाग्याचे लक्षण नाहीत. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं, भक्तिभाव निर्माण झाला माझ्या अंतकरणामध्ये. हा माझा अनुभव आहे. विठ्ठल भक्तिभाव निर्माण झाल्यामुळे आम्ही त्या भक्तिभावाच्या योगाने, भक्तिभावाच्या द्वारा नारायणच ऋणी केला. महाराज भक्तिभावाच्या द्वारा नारायण ऋणी होतो का हो? योगाच्या द्वारा नारायण ऋणी होत नाही का? ज्ञानाच्या द्वारा नारायण ऋणी होत नाही का? कर्माच्या द्वारा नारायण ऋणी होत नाही का? नाही. तपाच्या द्वारा नारायण वर देतो पण ऋणी होत नाही. कर्माच्या द्वारा नारायण ध्यानामध्ये येतो, योगाच्या द्वारा नारायण ध्यानामध्ये येतो पण ऋणी होत नाही. ज्ञानाच्या द्वारा नारायण कळला जातो, समजतो पण ऋणी होत नाही. केवळ भक्तीच्याच द्वारा नारायण ऋणी होतो. तुकोबराय म्हणतात आम्ही तो नारायण ऋणी केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. तो आमच्यापासून एक क्षणभर सुद्धा वेगळा राहत नाही. महाराज तुमच्यापासून क्षणभर सुद्धा वेगळा राहत नाही. कसा राहत नाही? महाराज म्हणतात विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळवी. जसं आई आपल्या बाळाला विसरत नाही, विसंबत नाही, तसं तो परमात्मा कायम आमचाच अंगीकार करतो, कायम आमच्या चिंतेमध्ये असतो. महाराज म्हणतात मग तुमच्या मागे पुढे परमात्मा उभा असतो. मग महाराज तुम्ही काय केलं? तुम्हाला काही चिंता राहिली असेल? महाराज म्हणतात काहीच चिंता नाही, आम्ही सगळा भार त्याच्यावर घातला. घालोनिया भार माथा, घालोनिया भार माथा, घालोनिया भार माथा, घालोनिया भार माथा. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, केला ऋणी नारायण नारायण. घालोनिया भार माता, अवघी चिंता वारली. आम्ही त्या परमात्म्यावर सगळा भार घातला, आमची चिंता वारून गेली, आम्ही निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालो. मग महाराज तुम्ही केलं नेमकं काय? महाराज म्हणतात आम्ही त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धरलं. तुका म्हणे वचनासाठी, तुका म्हणे वचनासाठी, म्हणे वचनासाठी, तुका म्हणे वचनासाठी. नामकंठी धरियले, नामकंठी धरियले
गेला ऋणी नारायण गेला ऋणी नारायण केलारुणी नारायण केलारुणी नारायण नो हे क्षण वेगळा नो हे क्षण नो हे क्षण वेगळा ना नो हे क्षण वेगळा गेला ऋणी नारायण केलारुणी नारायण विरोबार कुमाई होकार कुमारी विरोबार कुमाई विठोबार कुमारी विरोबार कुमाई विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माऊली अक्षय महाराज बाबा महाराज सातारकरांच्या नंतर गाण्याची जी एक समृद्ध पुढे परंपरा निरूपणाला बलस्थानी ठेवूनही खूप कमी जागांवर आहे आणि मला असं वाटतं की आपण अध्ययनात अभिवृद्धी करत याच प्रकारचा प्रवास चालू राहिला तर महाराष्ट्र पुन्हा भाग्यवान होईल. चालींची निवड योग्य आहे, त्या तिथं भावणारे आहेत, हृदयाचा ठाव घेणारे आहेत. मला असं वाटतं की एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी जो भाव संबंध प्रस्थापित करायचा असतो आपण त्या संगतीवर छान काम केलं पाहिजे आणि त्यात एखाद्या दृष्टांताची मध्ये छोटी पेरणी करा. मग संत चरित्राच्या संबंधाने असेल, आता आपण बोधले महाराज परंपरेतून येता तर माणकोजी महाराजांचं चरित्र वगैरे अशा गोष्टी त्यात असू द्यात ज्याने आपल्या परंपरेची संपन्नताही लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या कीर्तनाच्या सिद्धांताला दृष्टांताने एक देखणं रूप येतं. आपल्या मेहनतीला आमचे सलाम, खूप शुभेच्छा आपल्याला. आई साहेब अक्षय महाराज, अगे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा म्हणजे तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रथमच 2 मुद्दे मांडले, प्रापंचिक आणि पारमार्थिक. ते तुम्ही 2 मुद्दे छान मांडले. दादानी सांगितलं तसं गोड आपलं गाणंही 1 नंबर आहे, चिंतन खूप छान मांडलं, मुद्देही चांगले मांडले. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. संसार सुरुवातीला अनुकूल आहे, नंतर प्रतिकूल आहे. काय अनुभव याच्याबद्दल? का लग्नच नाही झालं? नाही झालं? नाही झालं अजून. कसं काय मग? कसं कळालं हे? आमचे दुखणे लोकांना का सांगता तुम्ही? हा, आणि आम्हाला असं कळलं की बरेच तुम्हाला मेसेज आहेत किंवा तुम्हाला फॉलो केलं जातं, तुम्हाला मागणी आहे, त्याच्यावर तुम्ही विचार नाही करत? अजून तरी नाही केलेला, का नाही करत विचार? अजून शिक्षण चालू आहे. लग्नाचं वय झालं नाही काय? शिक्षण पूर्ण करतायत जणू ते, असं म्हणणं आहे त्यांचं. पळवाट आहे खरं तर ती. वय किती झालंय? 25 आहे आता. 25? हा. लवकर उरकून घ्या, अगोदरच मुली भेटेनात. पण त्यांच्या अपेक्षा असतील ना काही. उठलं की घोड्यावर बसला असं कसं करायचं? अपेक्षा विचारू ना. काय अपेक्षा आहेत महाराज आपल्या? ऐका, अपेक्षा तुम्हाला सांगायच्या, तुम्ही नका ना लाजू. अजून तो विचार केलेलाच नाहीये. करा, मी ऐकणार म्हणजे ऐकणारच आज. पारमार्थिक असावी, हा, माळकरी असावी. हा, हा 2 परिपूर्ण झाले. त्यासाठी तर ताई आहेत आपल्याकडे अजून. तुमच्या चाली ऐकणारी असावी. हे नको, तुमच्या चालींवर मोहित असणारी असावी. कसे गाल लाल व्हायला लागले नाही? परमार्थात असावी म्हणजे कीर्तनकार असावी अशी इच्छा आहे. असेल तर उत्तमच.
कारण की दोन्ही बाजूने परमार्थ होईल. मिळणार तर कीर्तनकारच मिळावी. आई साहेबांकडे आपला बायोडाटा द्या. वा, सेवा अशीच वाढत राहो माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्या पुढच्या सेवेकऱ्यासाठी भेटेल त्याला ज्ञानेश्वरी भेट म्हणून देणं हा प्रयत्न आहे. आणि ज्या कोणाला ही ज्ञानेश्वरी भेट म्हणून मिळाली त्यांच्यासाठी ते परिवर्तन आहे. पाचारण करू या सेवेसाठी हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज माने यांना. संसाराचे अंगी अवघीच व्यसनी, संसाराचे अंगी अवघीच व्यसनी, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता ही सुवरी झाली त्रिभुवन, आता ही सुवळी झाली त्रिभुवन, विषमधून सांडिले, विषमधून सांडिले, विषमधून साडिये, विषमधून साडिये, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, नदी जे तोंड विठाराचे, नदी जे तोंड विठाराचे, नदीचे तोंड विटाळाचे, नदीचे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मरस देऊ सदा. काही सुवरी झाले त्रिभुवन, विषमधून सांडिये, आता ही सुवळी झाली त्रिभुवन, विषमधून सांडिले. हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हे विठोबार कुमारी, हे विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हरी विठ्ठल, ज्ञानदेव विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. प्रस्तुत भगवत चिंतनाकरता निवडलेला अभंग श्रीमान श्री जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा चार चरणाचा निर्याणपर प्रकरणातला संसार म्हणजे काय आणि या संसारातून मी माझी सोडवणूक कोणत्या मार्गाने करून घेतली, कोणत्या साधनेने करून घेतली, हा अनुभव जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मांडतात. पहा, भगवंतानं विशेष कृपा जर कोणावर केली असेल तर ती मनुष्यावर केलेली आहे. काय कृपा केली भगवंतानं? पहिली कृपा भगवंतानं मनुष्यावर केली ती म्हणजे भगवंतानं स्वतःच्या अंशापासून मनुष्याला निर्माण केलं, ही पहिली कृपा केली. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवंतानं मनुष्यावर दुसरी कृपा केली
ती म्हणजे स्वतःच्या अंशापासून हा नरदेह बनवला आणि नरदेह इतका सुंदर बनवला कारण तो नरदेह केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन करण्याकरता भगवंतानं आपल्याला नरदेह दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. आणि भगवंतानं मनुष्यावर तिसरी कृपा केली. स्वतःच्या हिताचा विचार करण्याकरता नवे स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी जर कोणाला दिली असेल तर ती भगवंतानं मनुष्याला दिलेली आहे. या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती करण्याकरता एकमेव जर ज्ञान कोणाला दिलं असेल तर ते म्हणजे मनुष्य देहाला दिलेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये भगवंताची सहज भेट घडवून देण्याकरता नवे स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जर साधन कोणतं असेल तर ते नामसंकीर्तन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या कीर्तनाने आम्ही शुद्ध झालो आणि शुद्ध झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये पहिलं परिवर्तन घडलं. अभंगाचं पहिलं चरण. हरी संसाराचे अंगी अवघीच व्यसनी संसाराचे अंगी अवघीच व्यसनी संसाराचे अंगी अवघीच व्यसनी संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन. आता हे झाले त्रिभुवन. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये पहिलं परिवर्तन घडलं. म्हणजे संसाराचं खरं स्वरूप जगद्गुरु तुकोबारांच्या समोर प्राप्त झालं. आता संसार म्हणजे काय? या वेदांत शास्त्रामध्ये संसाराचे अन्य प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. या विश्वाला सुद्धा संसार म्हटलेला आहे. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम म्हणजे विवाह करणं, संसार करणं, यालाही सुद्धा संसार म्हटलेला आहे. आद्यगुरु शंकराचार्यांचं मत आहे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं यालाही सुद्धा संसार म्हटलेला आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संसार या शब्दाचा अभिप्रेत अर्थ जर काय घेतला असेल तर तो देह आणि व्यसने या शब्दाचा अर्थ म्हणजे दोष. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. म्हणजे देह संबंधाने असणारे दोष जोपर्यंत निवृत्त होत नाहीत ना त्याला संसारिक म्हणावं. मग मनुष्याच्या देहामध्ये कोणते दोष आहेत? हो, वासना आहे, पंचविषय आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे अन्य प्रकारचे दोष मनुष्याच्या देह संबंध असल्यामुळं मनुष्याला वारंवार दुःख भोगावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात शास्त्रचिंतनाने आणि संतांच्या संगतीने संसाराबद्दल असलेली व्यसने आणि देह संबंधाने असणारे दोष माझे निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर मी देह नसून मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला. आणि या देहा संबंधानं असणारा सर्व पसारा खोटा आहे, अशाश्वत आहे, नवे तो अशुद्ध आहे, दुःखमूळ आहे असा निश्चय झाला आणि विवेकी अवस्था जागृत झाली. मग तुकोबाराय म्हणतात याला कारण जर काय असेल तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हे पहिलं परिवर्तन जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलं. तुकोबाराय म्हणतात आता दुसरं परिवर्तन जर माझ्या आयुष्यामध्ये जर घडलं असेल तर ते म्हणजे आता हे सोवरे झाले त्रिभुवन विषमधून सांडियले. आता सोवळं म्हणजे काय हो? मराठी शब्दकोशामध्ये याचा अर्थ जर काय घेतला असेल तर याला पवित्र आणि शुद्ध म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात या कीर्तनाच्या माध्यमातून मी शुद्ध झालो आणि शुद्ध झाल्यानंतर मला हे त्रिभुवन सुद्धा कसं वाटू लागलं? शुद्ध वाटू लागलं. म्हणजे स्वतः ब्रह्म होणं आणि संपूर्ण जगतामध्ये ब्रह्माची प्रचिती येणं याला म्हणतात त्रिभुवन शुद्ध होणं. मग तुकोबाराय म्हणतात आता जसा पांडुरंग परमात्मा सम आहे तो समदृष्टीनं सर्वांच्याकडे पाहतो, तो समप्रमाणामध्ये व्याप्त आहे, त्याच्याजवळ कोणतीही विषमता नाही, कोणताही भेदभाव नाही. तुकोबाराय म्हणतात माझी तशी अवस्था झाली. म्हणजेच अचैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप जाणवणं म्हणजेच सर्वत्र ब्रह्म आहे अशी प्रचिती येणं म्हणजेच विषमता सांडून जाणं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणून तुकोबारांच्या जीवनामध्ये नाम संकीर्तनाच्या माध्यमातून हे दुसरं परिवर्तन झालं. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये नाम संकीर्तनाच्या माध्यमातून तिसरं परिवर्तन जर काय झालं असेल ब्रह्मपुरी वास करणे अखंड
न देखीजे तोंड विटाळाचे. आता ब्रह्मपुरी तुम्ही म्हणाल हे कुठल्या गावाचं नाव आहे का? नाही महाराज, ब्रह्मपुरी याचा अर्थ सद्गुरूंनी आमच्यावर उपदेश केला तू ब्रह्म आहेस म्हणून. आणि तू ब्रह्म आहेस असं सांगितल्यानंतर ज्यावेळेला आम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो, नव्हे मी ब्रह्म आहे असा निश्चय झाल्यानंतर त्या निश्चयामध्ये कायमस्वरूपी ब्रह्मबोधामध्ये मग्न राहणं म्हणजेच ब्रह्मपुरीमध्ये वास करणं. पण इथं मात्र तुकोबरांनी एक दोष सांगितलाय बरं का. विटाळ म्हणजे काय? जर तुम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर, ब्रह्मबोधामध्ये मग्न झाल्यानंतर जर तुम्हाला वारंवार जाणीव व्हायला लागली मी ब्रह्म आहे, मी अहम ब्रह्म आहे, मी अहम ब्रह्मास्मी आहे, तर तुकोबराय म्हणतात याला जाणीवेचा विटाळ. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. जर तुम्हाला वारंवार मी ब्रह्म आहे अशी जर जाणीव होत असेल ना, तर समजून जा तुम्ही अजून अज्ञानामध्ये आहात. तुकोबराय म्हणतात आम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालो, आणि स्थिर झाल्यानंतर या जाणीवेच्या विटाराचं आम्हाला तोंडही सुद्धा पाहावं वाटत नाही. याला एकमेव जर कारण काय असेल तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पण जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सुंदर असं वर्णन करतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. याला म्हणतात समाधी अवस्था किंवा सिद्ध अवस्था. तुकोबराय म्हणतात आता आम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालो. स्थिर झाल्यानंतर आम्ही आता एकांतवासामध्ये राहू लागलो. एकांतवास याचा अर्थ एकाचाही अंत होतो. तो एक म्हणजे ब्रह्म. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर मी ब्रह्म आहे याची जाणीवही सुद्धा होत नाही, म्हणजे एकांतवास. याला म्हणतात समाधी अवस्था. मग तुकोबाराय म्हणायला लागले की मी समाधी अवस्थेमध्ये राहून ब्रह्म होऊन ब्रह्मरसाचं सेवन करू लागलो. म्हणजे जसं साखर होऊन साखरेची गोडी चाकली जाते तसं ब्रह्म होऊन ब्रह्मरसाचं सेवन करू लागलो. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये 4थं परिवर्तन जर कोणाच्या माध्यमातून घडलं असेल तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. खरं या 4 चरणाचा सरळ सरळ जर भावार्थ बघितला ना, तर नाम संकीर्तनाच्या माध्यमातून तुकोबरांच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन जर काय घडलं असेल तर कारणसह वर्तमान जगन निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, हे खरं परिवर्तन आहे. काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला, तुकोबराय ज्या कीर्तनानं तुम्ही शुद्ध झाला हे नेमकं कीर्तन आहे तरी कोणतं? तुकोबराय या कीर्तनाच्या विषयी अन्य पुरावे देतात. ज्या कीर्तनाच्या माध्यमातून या कलियुगामध्ये भगवंताची सहज भेट होते त्या कीर्तनाने आम्ही शुद्ध झालो. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण देईल भेट. दुसरा पुरावा दिला जगद्गुरु तुकोबरायांनी. ज्या नाम संकीर्तनाच्या माध्यमातून आमचं अंग हरिरूप झालं त्या कीर्तनाने आम्ही शुद्ध झालो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी तिसरा पुरावा दिला, ज्या नाम संकीर्तनाच्या माध्यमातून आमची काया ब्रह्मीभूत झाली ते कीर्तन म्हणजे ते नाम संकीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. परमार्थातला शेवटचा सिद्धांत सांगतो आणि माझ्या चिंतनाला पूर्ण विराम देतो. नवविधा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर ते नामसंकीर्तन आहे. आणि या नामसंकीर्तनाच्या जोरावर, नामसंकीर्तनाच्या साधनेमुळे कोणाकोणाची काया ब्रह्मीभूत झाली, कोण कोण ब्रह्मस्वरूपाला पोहोचलं त्यातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण देतो आणि माझ्या चिंतनाला पूर्ण विराम देतो. मंगळवेढ्यामध्ये महाराज संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू होतं आणि संरक्षण भिंत बांधत असताना माझ्या चोकोबरांच्या अंगावर भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यानंतर माझे चोकोबराय गतप्राण झाले. त्यावेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना सांगितलं माझा चोकोबा भिंतीच्या खाली सापडलेला आहे, निदान त्याचं शेवटचं दर्शन तरी मिळू दे. म्हणून माझ्या नामदेवरायांना सांगितलं निदान अंत दर्शनाकरता त्याची हाडं तरी घेऊन ये, अस्थि तरी घेऊन ये. नामदेवरायांनी सांगितलं हे विठ्ठला त्याची हाडं कशी ओळखायची रे? तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं ज्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल हा आवाज येईल ते हाड माझ्या चोकोबरायांचं आहे. नामदेवराय मंगळवेढ्यामध्ये गेले. मंगळवेढ्यामध्ये गेल्यानंतर यावेळेला माझ्या चोकोबरायांचं हाड घेतलं, अस्थि घेतली आणि कानाला लावलं. कानाला लावल्यानंतर विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी आला. विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी आल्यानंतर माझे नामदेवराय ढाय माकलून रडायला लागले, देवा कसला जातीवंत भक्त जन्माला घातलायस रे, जो देह स्वरूपानं उपस्थित नाही पण हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्यावेळेला नामदेवरायांनी हाडं घेतली आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या हातामध्ये आणून दिली. त्यावेळेला पांडुरंगानं ती हाडं गळ्याला लावून धाय माकलून रडायला लागला, चोका काय केलंस रे हे? पण त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं वचन दिलं चोकोबरायांना. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या स्पर्शानं नामदेवरायांच्या आणि अन्य वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भगवंतानं चोकोबरायांची समाधी आपल्या मंदिराच्या समोर बांधली आणि समोर बांधल्यानंतर महाराज एक वचन दिलं, या पंढरपुरामध्ये येणारा प्रत्येक वारकरी पहिला चोकोबरायांच्या समाधीवर नतमस्तक होईल, शुद्ध होईल आणि मग माझ्या दर्शना करता येईल. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणजे या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून
ही कायाही सुद्धा ब्रह्मीभूत होते. याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर ती नामसंकीर्तन आहे. आणि या नामसाधनेमुळं जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मस्वरूपाला कसे पोचले हा निर्याणपर प्रकरणातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनामध्ये आलेला स्वानुभव सांगितला. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णाम देतो. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. माऊली काय सांगाल सेवेकरांबद्दल? ज्ञानेश्वर महाराज, अभंगाचा मान ठेवून कीर्तन कसं करावं ते मानेंकडून शिकावं. मला तुमच्या निरूपण शैलीतली एक गोष्ट चांगली वाटली. त्या अभंगांमध्ये ज्या ज्या गोष्टी कळल्या पाहिजेत अशा आहेत, पण कळणार नाहीत अशा पण आहेत, ज्याला सटीप व्याख्यान म्हणतात. त्या सगळ्या कठीण आणि ज्यामध्ये काही संकल्पना दडलेल्या आहेत, उदाहरणार्थ ब्रह्मपुरी या संकल्पनेचा आपण केलेला विस्तार, या सगळ्या गोष्टी खूपच छान. या सगळ्या जोडीला माझ्या 2 अपेक्षा आहेत तुमच्याकडून. कारण एक समृद्ध कीर्तन घेऊन तुम्ही उभे आहात की मधलं भजनाचं जे प्रमाण आहे ते थोडं वाढावं, म्हणजे थोड्या चाली आल्या पाहिजेत. कारण फडकरी परंपरेतून आपण आहात आणि उच्चारताना आपण थोडे शब्द अक्षर सांभाळावेत. कधी कधी ग घ कडे प्रोनाऊन्स होतो, च च याच्या जागा परफेक्ट कराव्यात. आणि एक सर्वांग सुंदर कीर्तन महाराष्ट्राला मिळतंय याचा आम्हाला आनंद आहे. खूप शुभेच्छा. आई साहेब. ज्ञानेश्वर महाराज यांनी फार सुंदर चिंतन मांडलं. निर्याण प्रकरणातला अभंग आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आजच्या ही मरगळ आलेल्या समाजाला दुरुस्त करण्याची गरज असेल आणि दुरुस्त कोण करत असेल तर ते कीर्तनच. कीर्तन सर्वांगीण बाजूनी समृद्ध आहे. सरळ तुम्ही अभंगाला स्पर्श केला आणि दणदणीत भावार्थ सांगितलं. बरं, सर्व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली, आता या सेवेबद्दल तर त्यांनी त्यांची मतं दिली. आम्हालाही आपल्या काही सेवा माहिती आहेत की ज्ञानेश्वरी भेट म्हणून देता आणि त्याच्या आवर्जून त्याचा मागोवाही घेता की ती वाचण्यात किंवा ज्यांना भेट दिली त्यांच्याकडे कुठपर्यंत आली. या व्यतिरिक्त अजून आपली व्यवसायाची ही रचना आहे. हा, मी म्हणजे मुळातच माझं शिक्षण एमटेक झाल्यामुळं की मला आधीपासून इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये जरा फार आवड असायची. नंतर याच्यामध्ये आपण बिझनेस करावा असं वाटू लागलं. चांगलं उपकरणं लोकांच्यापर्यंत पोचवावं, आपल्या वारकरी बांधवांच्या पर्यंत कमी किमतीमध्ये जावं, म्हणून तो मी व्यवसाय सुरू केला. 50-50, 60-60, 70 हजार रुपये घालून जे लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत अशा मुलांना अगदी वापरण्यायोग्य 20 ते 25 हजारपर्यंत लॅपटॉप त्यांना घेऊन देणं, अगदी नो लॉस नो प्रॉफिट, अगदी मोजकं पैसे घेऊन मी त्यांच्यापर्यंत ही उपकरणं पोचवतो आणि त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढवतो. हे माझा संकल्प आहे. खरं तर आज म्हणजे वेगळी सेवा उलगडली. मला ज्ञानेश्वरी भेट देता आणि त्याचा मागोवा घेता हेही माहीत होतं. आणि आज आपलं हे उपकरणांचं म्हणजे याच्यात खरं ही सेवाच आहे. आणि या दोन्ही सेवा आपल्या आयुष्यात वाढत राहू माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा इथे सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. मंचावर आमंत्रित करूया हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि अक्षय महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.